सर्वांना नमस्कार. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. त्याचे उत्तर कमेंट्स करून द्या. तुम्हाला तन्वीचा अर्जुन जास्त आवडतो की मयुरीचा अर्जुन? प्लीज मला कमेंट्स करून सांगा. अर्जुन सर त्यांचा क्रेझी हट्ट सोडायला तयार नव्हते आणि तन्वी मॅडमचा नाईलाज झाला. आता तन्वीने खूप खूप लाजून डोळे बंद करून घेतले होते. तिची लज्जा डोळ्यातून ओसंडून जाईल म्हणून ती घाबरली होती. अर्जुन काही हट्ट सोडत नव्हता आणि तिने मोबाईल समोर ठेवला. अर्जुन श्वास रोखून तिच्याकडे फार शांत, स्थिर आणि थंड नजरेनं पाहत होता आणि तन्वीने थरथरता हात तिच्या टॉवेलच्या छातीजवळ बांधलेल्या गाठीला लावला. आणि आता तन्वी ती गाठ सोडणार इतक्यात अर्जुन म्हणाला, तन्वी स्टॉप. तसा तन्वीचा हात जागेवरच थांबला आणि तिने विश्वास न बसून डोळे उघडले आणि मनात म्हणाली, आता अजून काय वेगळं मागेल की काय तो? म्हणून ती आतून हादरली आणि अर्जुन खूप खूप हसायला लागला. आता काय झालं असे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि अर्जुन त्याचं हसू आवरत म्हणाला, ओ गॉड. असं म्हणून स्वतःच्या तोंडावर हात ठेवून तोंड झाकलं आणि तो अजूनही हसतच होता. ती मात्र कन्फ्यूज झाली होती. मग काहीही न कळून ती म्हणाली, काय झालं, का हसतोस? आणि अर्जुन म्हणाला, अगं मी गंमत करत होतो, तुला असं काहीही करण्याची गरज नाही. आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला, गालात थोडी हसली आणि म्हणाली, पण तूच तर म्हणाला होता ना तुझी तशी इच्छा आहे. आणि अर्जुन म्हणाला, माझी इच्छा तर आहेच, पण आता नको. मी तिथं आल्यावर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. फक्त माझ्यासाठी तू काय काय करू शकतेस हे बघायचं होतं मला. आणि ती गाल फुगून म्हणाली, तू अजूनही माझी परीक्षा घेतोस का? आणि तो म्हणाला, मग तू किती परीक्षा घेतलीस माझी? आताही लवकर फोन न उचलून जीवघेणी परीक्षाच बघत होतीस की तू माझी? दार लावून किस न देऊन कितीतरी वेळा तू माझी परीक्षा घेतेस. आता तन्वी हळूच गालात हसत होती, कारण हे खरं होतं. मग अर्जुन म्हणाला, आणि तू ही काय ग? एरवी तर माझं काहीच नाही ऐकत आणि आता लगेच ऐकलंस. का नाही मला ठणकावून सांगितलं की हे चुकीचं आहे, तू तुझा हट्ट सोडून दे म्हणून? असं तर उलट तिलाच रागवत होता. आणि तन्वी तर थक्कच झाली आणि कमरेवर हात ठेवून चिडून म्हणाली, मिस्टर अर्जुन, मी हे सगळं आता नाही म्हणाले, कारण तुम्ही इथं आल्यावर मी तुमचा चांगलाच समाचार घेणार होते. आणि अर्जुन हसून म्हणाला, हो का? काय केलं असतं ग? सांग ना, मारलं असतं का तुम्हाला? आणि ती म्हणाली, हो, मार खाणार होता तू माझा. काहीही करायला सांगतो मॅड कुठला. दूर आहेस म्हणून किती लाड करून घेशील माझ्याकडून तू? आणि अर्जुन गाल फुगून म्हणाला, मग कर ना माझे ऑनलाईन लाड, जवळ असल्यावर कुठे करतेस माझे लाड? आणि तन्वी म्हणाली, याच्यातला खोडकर अर्जुन पुन्हा बाहेर आला वाटतं. रोज इतका त्रास देतो मला, अंग दुखेपर्यंत, तरी याला कमीच पडतात की काय लाड? आज कंटाळा आला नाही वाटतं याला. आणि ती म्हणाली, तुला झोप नाही का आली? झोप ना. आणि तो म्हणाला, नाही ना, एकट्याने झोपच येत नाही, कुणाची तरी खूप आठवण येते. तो तिच्या साडीला मिठी मारत म्हणाला. आणि ती म्हणाली, मग जिची आठवण येते तिलाच फोन कर ना, मला का त्रास देतोस? आणि अर्जुन म्हणाला, तिलाच केला होता, पण ती उचलत नाही ना, बहुतेक ती तिच्या हबीसोबत बिझी असेल. आणि हसून तन्वी म्हणाली, मग मलाही माझा हबी ओरडेल, तो खूप अँग्री आहे, चल ठेव फोन. आणि अर्जुन म्हणाला, तू इतकी घाबरतेस नवऱ्याला? आणि तन्वी म्हणाली, मी नाही, तोच घाबरतो मला. आणि अर्जुन म्हणाला, आता तू आहेसच इतकी डेंजरस, भयानक दिसतेस, तेही ब्लॅक बेल्ट कराटे, तर कोणीही घाबरेलच ना तुला. आणि तन्वी चिडून म्हणाली, हो का? मी भयानक दिसते का? मग तू कुठं हिरो लागून गेला आहेस? तू पण जास्त खास नाहीस. आणि अर्जुन म्हणाला, खास नाही तर का रडत होती मी निघालो तेव्हा? आणि ती गप्प बसली. मग अर्जुन हसून म्हणाला, बोल ना गं माझी बिनशेपटाची वाघीण, आता का बोलती बंद झाली तुझी? आणि ती चिडून म्हणाली, आणि तू पिसाळलेला धूमकेतू, खडूस, हिटलर, अकडू. आणि अर्जुन म्हणाला, मग तू लेडी हिटलर. घ्या त्याचा एक शब्द तर मॅडमचे 10 शब्द. आता यांचा ऑनलाईन रोमॅन्स संपून ऑनलाईन भांडणच सुरू झालं. आणि अर्जुन म्हणाला, आणि पिसाळलेला धूमकेतू कुणाला म्हणतेस गं? आणि ती म्हणाली, तुझ्या हातात जिची साडी आहे ना तिच्या नवऱ्याला. आणि तिच्या या शीघ्र वाक्याने अर्जुन गोंधळला आणि थोड्या वेळाने त्याला क्लिक झालं की अरे हो, मीच तो आहे. आणि खूप हसला आणि म्हणाला, थांब, मी तिथे आलो की तुझा सगळा हिशोबच चुकता करतो की नाही बघच. आणि ती पण कमरेवर हात ठेवून म्हणाली, येच तू, मग मी पण तुझा सगळा हिशोब चुकता करते की नाही बघच, तोही व्याजासकट. आणि तो म्हणाला,
तू काय हिशोब पूर्ण करणार? तू तर साध्या पालीला घाबरणारी भेकड आहेस, एक नंबरची. आणि आता पालीचं नाव घेताच ती चिडली आणि म्हणाली, मी डेंजरस वाटते ना तुला? आणि ती पाल क्यूट वाटते? तर ती साडी घे आणि त्या पालीला नेसवून घे मिठीत तिला. तिचा किस घे, बेडवर झोपव आणि करत बस तुझा रोमॅन्स तिच्यासोबत, तेही दिवस रात्र. आणि ती रागातच बाय, गुड नाईट, झोप आता, असं म्हणून फोन कट केला. आणि अर्जुन सर थक्क झाले. अशी काय ही? लगेच फोन ठेवला. मला अजून बोलायचं होतं ना. बोलायचं कसलं, चिडवायचंच होतं तिला. राग किती नाकावर आहे तिच्या. खरंच खूप चिडली वाटतं ही बिनशेपटाची वाघीण. आणि काय म्हणाली ती? पालीसोबत रोमॅन्स? ई छी वॅ, कसं दिसेल ते, असं म्हणून त्यानं साडीनं त्याचंच तोंड झाकलं. आणि तन्वी म्हणाली, आगाऊ, उगाच टाईमपास करत होता. किती घाबरवलं मला त्यानं. मी त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठीच हे करत होते. आधी तोच म्हणाला होता ना, आणि वर मलाच बोलतोय. आता येऊ देच. आणि असं म्हणून ती तयार होऊन पुन्हा स्टडीमध्ये गेली आणि तिने तिचं काम चालू केलं. तिनं आज त्याचं दारूचं कोठार साफ करायला घेतलं. त्याचं दारू पिणं तिला ऑड वाटत नव्हतं, त्यामुळे किळस न येऊ देता तिनं ते आवरलं. आणि तिला तिच्या चुकून दारू पिण्याचा प्रसंग आठवला. आणि अर्जुनचं ते भन्नाट कॉमेडी गाणं, आज मैं ऊपर और तू नीचे, थोडा थोडा आगे, थोडा थोडा पीछे. आणि तिच्या हब्बीच्या खटाळपणा आठवून ती एकटीच हसत होती. आता तिनं तिथलं एक कपाट उघडून पाहिलं. सगळे ड्रॉवर उघडले. त्यातल्या सगळ्या फाईल काढून ती बघत होती. पुन्हा आत ठेवत होती. खूप महत्त्वाची डॉक्युमेंट अर्जुन त्या कपाटात ठेवत असतो. प्रॉपर्टी, न्यू इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, तिच्या कंपनीचे पेपर्स आणि त्याच्या कंपनीचे पेपर्स त्यातच होते. आणि त्यांच्या रजिस्टर मॅरेजची फाईल. त्या फाईलवरून तिने एकदा प्रेमाने हात फिरवला. ती सगळं वाचून नीट पुन्हा ठेवत होती आणि सोबतच ती थक्कसुद्धा होत होती. अर्जुन सरांच्या प्रॉपर्टीचा आकडा ऐकून कुणीही तोंडात बोट घालेल असा होता. अजून बरंच काही होतं जे तिला माहीत नव्हतं, पण तिला याचं काहीच वाटत नव्हतं. तिनं एक क्षण ही सगळी प्रॉपर्टी एकीकडे आणि तिचा नवरा एकीकडे असं इमॅजिन केलं आणि हसून ते पेपर होते तिथेच ठेवून दिले. कारण अर्जुनसमोर, त्याच्या प्रेमासमोर याची किंमत काहीच नव्हती. अ बिग झिरो होती ती किंमत. तिला कशाचाच मोह नव्हता, फक्त तोच हवा होता. म्हणूनच ती त्याच्यावर असं जीवापाड प्रेम करू शकत होती, अगदी पहिल्यापासून. आणि ती कपाट बंद करणार इतक्यात तिला एक काहीशी जुनी झालेली, मळलेली, एका कापडात गुंडाळून ठेवलेलं काहीतरी दिसलं. आणि तिनं उत्सुकतेनं ते पाहिलं. तिला आश्चर्य वाटत होतं की स्वच्छतेची इतकी आवड असणाऱ्या, काळजी घेणाऱ्या या स्टडीमध्ये ही एकच फाईल अशी का पडली होती? खूप वर्षापासून जणू तिला हात लावला नाही अशी वाटत होती ती फाईल. मग ती फाईल घेऊन ती सोफ्यावर बसली आणि उघडून पाहणार इतक्यात तिचा फोन वाजला. आणि ती हसूनच म्हणाली, तोच असणार, आज झोप नाही यायची त्याला, मॅड कुठला. मग फोन पाहिला तर कुणाल होता त्याचा. आणि अर्जुनचा फोन झाला होता. तोही अमेरिकेत आला हे अर्जुननं त्याला सांगितलं. भेटायचं पण ठरवलं होतं त्यांनी, पण अर्जुन बिझी होता आणि ते लांब होते एकमेकांपासून. पण निघण्याआधी भेट नक्की होणार होती. अर्थातच हे तन्वीला माहीत नव्हतं. आणि कुणालचा फोन घेऊन सोफ्याला टेकून बसत ती हसून म्हणाली, हाय, हाऊ आर यू? आणि तो म्हणाला, आय एम फाईन अँड यू? मी ठीक आहे. आणि तू? मीही ठीक आहे. तन्वी म्हणाली, पण तू कधी येणार आहेस? तुझं काम झालं की नाही अजून? मला तुझी आणि अर्जुनची भेट करून द्यायची आहे ना. आणि तो चुकून बोलून गेला, अर्जुन पण अमेरिकेत आहे ना गं? आणि ती म्हणाली, हो, पण तुला कसं कळलं? मी काहीच नव्हतं सांगितलं तुला. मग तुला कसं कळलं? आणि कुणाल जीभ चावत मनात म्हणाला, खाल्ली माती, आता काय थाप मारू? असा विचार करून म्हणाला, अगं इथे अमेरिकेमध्ये सगळ्या न्यूजपेपरमध्ये आणि मॅगझिनमध्ये त्याचीच तर चर्चा आहे ना. सगळीकडे त्याचं कौतुक होतंय. यंग, स्मार्ट, हॉट, व्हेरी इंटेलिजंट, बिझनेसमॅन, असं काय काय छापून येतंय बघ. आणि नवऱ्याचं कौतुक ऐकून तन्वी खूप खुश होतो. म्हणाली, अरे खरंच का? आणि कुणालने छान थाप मारली म्हणून मी निश्वास टाकला. पण तन्वी मॅडम त्यापेक्षा हुशार आणि म्हणाली, ऐक ना, मला पाठव ना ते सगळे फोटो. आता झाली का पंचायत? असं म्हणून कुणालने डोक्यावर हात मारला आणि पुन्हा गडबडीत म्हणाला, तन्वी मी उद्या पाठवतो हां तुला सगळे फोटो. आणि तन्वी म्हणाली, हो चालेल, पण पाठव हां नक्की. मग इकडच्या तिकडच्या गप्पा करून त्यांनी फोन ठेवून दिला. आणि कुणालने अर्जुनला फोन लावला. आता तोच काहीतरी मार्ग सुचवेल त्याच्या बायकोच्या तावडीतून सुटण्यासाठी. आणि अर्जुन सर तन्वी मॅडमची साडी अंगावर घेऊन नुकताच झोपला होता.
त्यानं फोन घेतला आणि म्हणाला, का रे आता काय झालं? आणि कुणाल म्हणाला की मी एक घोळ घातला आहे. मग अर्जुन म्हणाला, आता काय झालंय? आणि त्यानं अर्जुनला सगळं सांगितलं. मग अर्जुन म्हणाला, तू पण ना कुणाल, आपण कोणासमोर बोलता याचं जरा भान ठेवत जा. बहिणीकडून शिक ना काहीतरी. ती बघ एकही शब्द बोलताना अजिबात चुकत नाही. भांडताना सुद्धा प्री प्लॅन केल्यासारखं भांडत असते ती सगळं. नुकतंच त्यांचं ताजं ताजं भांडण झालं होतं ना. आणि कुणाल म्हणाला, तुझी बायको आहे खूप हुशार, पण आता काय करू ते सांग. का तिला सगळं खरं खरं सांगून टाकू आपण भेटलो आहे ते? आणि अर्जुन म्हणाला, नको, आत्ताच नको तिला सांगू. आपण तिच्यासमोरच भारतात भेटूनच सांगूया. आणि आता एक काम कर, उद्या मी काही फोटो काढून घेतो आणि तुला सेंड करतो, तेच तिला पाठव. आणि काही मॅगझिनचे फोटो पण पाठवतो. ओके ओके असं हसून म्हणत गुड नाईट म्हणून दोघेही झोपले. आणि इकडे तन्वी मॅडमने पुन्हा ती फाईल ओपन करायला सुरुवात केली. आणि ते पाहून तिला फार फार आश्चर्य वाटलं. त्यामध्ये काही कागदावरती न्यूजपेपरची कात्रणं होती, काही फोटो होते. फोटो फार जुने होते, ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातले. त्यात एक बाई होती, खूप सुंदर दिसत होती ती. आणि तिच्या शेजारी एक पुरुष, तो तिचा नवरा असावा असं वाटत होतं. मग दुसऱ्या फोटोत एक मुलगा होता आणि त्याचे बाबा, आणि सोबतच एक छोटी मुलगीसुद्धा. आणखीन असे बरेचसे फोटो होते. आणि सगळ्यात खाली एक असा फोटो होता, तो मधून फाडलेला होता. कोणीतरी रागाने त्याचे 2 तुकडे केले होते असं वाटत होतं. एका तुकड्यामध्ये तोच मुलगा होता आणि त्याचे बाबा, आणि दुसऱ्या तुकड्यामध्ये ती बाई आणि तिच्या कडेवरती छोटी मुलगी. तन्वीने त्या फोटोचे तुकडे एकमेकांना जुळवून पाहिले तर परफेक्ट फॅमिली होती ती चौघांची, हॅपी हॅपी. कोण होते हे तिला काही कळायला मार्ग नव्हता. मग तिने ती पेपरची कात्रणं वाचली. त्यात अर्जुनच्या वडिलांचं नाव होतं. त्यावरून तर समजत होतं की ते पण एक उत्तम बिझनेसमन होते. कसला तरी अवॉर्ड मिळाला होता त्यांना, आणि त्याचाच तो फोटो आणि ती बातमी होती न्यूजपेपरमधली. आणि तोच माणूस त्या फाटलेल्या फोटोतही होता. म्हणजे नक्कीच ही फॅमिली अर्जुनची फॅमिली होती, आणि ती नक्कीच ही मुलगी अर्जुनची बहीण असावी, आणि ती बाई त्याची आई. अर्जुन दिसायला त्याच्या आईसारखाच स्मार्ट होता. पण मग हा फोटो असा फाटलेला का आहे? तो का काही बोलत नाही त्याच्या फॅमिलीबद्दल? त्याची बहीणही आहे. आता खूप मोठी झाली असेल ती. कुठे आहेत हे सगळे? कधीच कसे भेटत नाहीत त्याला? आणि अर्जुनलाही त्यांची आठवण का येत नाही? तिच्या मेंदूमध्ये खूप खूप विचारांचा गोंधळ आणि मनात प्रश्नांची गर्दी झाली होती. अर्जुनला विचारावं का असा विचार क्षणभर तिने केला. पण नाही, आत्ताच नको. तो आला की मग विचारेल. आणि हुशार तन्वीच्या डोक्यात असंही आलं की आपणच एकटीने हे सगळं शोधावं का? त्याला विचारलं तर तो चिडेल, रागवेल. सांगणार तर काहीच नाही, कारण नक्कीच यामागे फार मोठा पास्ट लपलेला आहे. तिच्या छातीत आता धडकी भरली होती त्या विचाराने. पण याच गोष्टीमुळे, या आठवणीमुळे अर्जुनचा स्वभाव इतका कठोर झाला असेल का? ज्या अर्थी त्याला त्याच्या फॅमिलीचा उल्लेखही आवडत नाही, त्या अर्थी तो खूप तिरस्कार करत असणार. पण का? असं काय घडले की अर्जुन स्वतःच्याच फॅमिलीचा इतका तिरस्कार करतो? असा विचार मनात घेऊनच तिने ते गाठोडं बांधलं आणि ठेवून दिलं होतं तिथं. आणि ती पुन्हा तिच्या कामाला लागली. आजचा दिवसही संपून गेला. तिसरा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे अर्जुन सरांचा फोन आलाच होता. तिने एक किस देऊन त्याला गप्प केला. तिनं मागवलेलं सगळं साहित्य आलं होतं. फोटो फ्रेमसुद्धा आल्या होत्या. तिने त्या बेडरूममध्ये लावल्या, स्टडीमध्ये लावल्या. खूप खूप सुंदर दिसत होती ती स्टडी रूम. अर्जुनला नक्कीच आवडणार होती. आणि 4था दिवस उजाडला. तिने अतुलच्या बायकोला फोन करून बोलवून घेतलं. बोलता बोलता तिला काही माहीत आहे का अर्जुनच्या फॅमिलीविषयी हे विचारण्याचा तन्वी प्रयत्न करत होती. पण तिची घोर निराशा झाली. कारण जरी अतुलला माहीत असलं तरी तो त्याच्या बायकोशी काहीही शेअर करत नसणार. तिचा स्वभाव पाहता कुठलीही कॉन्फिडेन्शियल गोष्ट तो तिला सांगत नसावा. तिचे हे आडून आडून चाललेले प्रयत्न अर्जुनला समजले तर तिचं काही खरं नव्हतं. पण तरीही तिला उत्सुकता होती. आणि अतुलच्या बायकोशी गप्पा मारण्यातही 4था दिवस निघून गेला. सकाळ संध्याकाळ अर्जुनचे फोन येत होते. त्यांच्यात असंच रोमॅन्टिक चॅटिंग, बोलणं होत होतं. एकमेकांना ऑनलाईन भांडत होते, प्रेम करत होते. नुसते व्याकुळ आणि अधीर करून सोडत होते ते एकमेकांना, जेणेकरून एकत्र आल्यावर त्या सगळ्या जीवघेण्या विरहाचा ते बदला घेऊन एकमेकांना तृप्त करून टाकतील. प्रेमाच्या महासागरात आकंठ बुडवून टाकतील. विरहाच्या आगीत दोघेही होरपळत होते.
आणि ती आग एकमेकांच्या प्रेमाच्या वर्षावाने थंड होणार होती. आज 5वा दिवस. तन्वीने कॅलेंडरवरती त्या तारखेला क्रॉस केला. ती दिवस मोजत होती. कुणालाही थोडं फनी वाटेल, पण असू दे. तिच्या नवऱ्याच्या भावना ह्या तिच्या होत्या. आता अमेरिकेत 6वा दिवस उगवला आणि भारतात मावळला. राहिले होते फक्त 2 दिवस आणि तन्वी जेवण करून बेडरूममध्ये आली. तिने त्याचं कपाट आवरायला घेतलं. रात्रीचं, नाहीतर काय करणार होती ती आता दुसरं. झोप लागेपर्यंत कपाट आवरूया आणि उरलेलं सकाळी असं म्हणून तिनं त्याचे सगळे कपडे खाली घेतले. सगळे आधीचेच टापटीप आणि नीटनेटके ठेवलेले होते. तरीही तिने कपाट आवरायला घेतलं आणि त्यात तिला तो काळ्या रंगाचा सूट दिसला, जो त्यानं त्याच्या ऑफिस पार्टीत घातला होता. कसला हँडसम दिसत होता ना तो. एकदम कमाल, रुबाबदार, सो हॉट. आणि तिला आठवला त्या रिंगमधल्या एकमेकांच्या खूप खूप जवळ येऊन केलेला रोमॅन्टिक डान्स. त्याच्या पायावर पाय ठेवून आणि त्या आठवणीने तिच्या अंगात आग पसरू लागली आणि ती बेडवर बसली. आता ती तिचे पाय न राहून एकमेकांना घासू लागली. आणि अर्जुनने त्याच रात्री हॉटेलच्या रूमवर तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला होता. तो तिला उचलून घेऊन गेला होता रूममध्ये. तिथेच तिला पहिल्यांदा गुलाबाचं फूल आणि रिंग देऊन प्रेमाची कबुली दिली होती. किती सुंदर सजवली होती ती रूम. आणि तोही तिच्याशी मिलन व्हावं म्हणून इतका उतावळी झाला होता. त्यानं त्याचा शर्ट काढून तिला मिठी मारली. त्याला ती हवी होती कायमची. आणि तिने त्याला वेळ मागितला आणि तोही तयार झाला तिला वेळ द्यायला. जोपर्यंत ती स्वतःहून त्याच्या जवळ येत नाही तोपर्यंत तो तिला स्पर्श करणार नव्हता, असं वचन दिलं होतं त्यानं तिला. तिला हे सगळं आठवलं आणि तिने हसूनच तिचा नाईट गाऊन काढून फेकला आणि त्याचा कोट अंगावर चढवला. आता कपाट आवरायचं राहिलं बाजूलाच. तन्वी मॅडमचा सिंगल रोमॅन्स सुरू झाला, तेही स्वतःला आरशात पाहून. तीही काही कमी नॉटी नव्हती. हुशार माणसाला हँडल करणारं माणूस खूप हुशार असतं, तसंच नॉटी माणसाला हँडल करणारं माणूस त्याच्यापेक्षा खूप नॉटी असतं. ती तिच्या दोन्ही हातांनी स्वतःलाच मिठी मारत होती आणि तोच मिठीत आहे अशी फिलिंग तिला येत होती. रात्रीचे 10 वाजले होते आणि तन्वी मॅडम रोमॅन्टिक गाणी ऐकून त्यांचा रोमॅन्टिक मूड वाढवत होत्या. चूड़ी जो खन की हाथों में याद पिया की आने लगी, है भीगी भीगी रातों में ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. अशी रोमॅन्टिक गाणी ती झोपताना ऐकत होती आणि तिची तडप आणखीन वाढत होती. झोप येत नव्हती. ती बेडवर उताने झोपली होती. अंगामध्ये त्याचा बटन न लावता घातलेला कोट आणि तो बिझी असेल हे माहीत असूनसुद्धा तिनं त्याला व्हिडिओ कॉल केला. आता तिला त्याची इच्छा पूर्ण करायची इच्छा झाली होती. फोनची रिंग वाजत होती आणि तन्वी फार फार मादक होऊन त्या कॅमेऱ्यात पाहत होती. तिचा व्हिडिओ कॉल पाहून त्यानं हसून फोन उचलला आणि त्याचे डोळे मोठे झाले आणि अर्जुन सरांच्या घशाला कोरड पडली. त्यानं त्याच्या कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली.